हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण असं बघितलं की अंशू सुशला रूममध्ये घेऊन येतो आणि तिला समजत असतो की अगं समरदादा ज्या नागासारखा फणा काढून बसला आहे ना या मालमत्तेवर, ती माझ्या बाबांची होती. त्याच्या बाबांनी माझ्या बाबांकडनं सगळं घेऊन घेतलं आणि ह्या प्रॉपर्टीचा मालक मीच आहे. हे सगळं ही प्रॉपर्टी ॲसेट्स हे सगळं माझ्या बाबांचं होतं. पण आता काय करणार ना, समरदादा माझ्याशी बघितलं ना कसा वागतो आणि त्यामुळे माझी चिडचिड होते गं. आणि मग मी ती चिडचिड कोणावर काढणार, म्हणून तुझ्यावर निघते. आणि तू बायको आहेस ना माझी, तुला नाही सांगणार मग मी कोणाला सांगणार. आणि तू पण कोणाला सांगू नकोस. आणि नवरा बायकोंमध्ये छोटी छोटी भांडणं होत असतात सुश, त्याच्यामुळे तू त्या कोणाला सांगत नको जाऊस. तेव्हा अंशू मुद्दामच सुशला भरवायचं काम करतो आणि सुश एवढ्या एवढ्या गोष्टीतच हुरळून जाते. तेव्हा अंशू तिला मिठी मारतो, सुशही आनंदाने मारते आणि अंशू तिच्या कपाळावर किस करतो आणि बोलतो की मी ना आता पूजेची तयारी करण्यासाठी जातो आहे खाली, आपली पूजा आहे की नाही. तेव्हा सुशही खूपच हुरळून जाते आणि बोलते हो. तेव्हा अंशू चालला जातो, तेवढ्या सुशला मेसेज येतो. तेव्हा सुश बोलते की मॉम इन लॉचा मेसेज. तेव्हा तिला मेसेज आलेला असतो मल्लिकाचा की रूममध्ये ये. तेव्हा सुश बोलते की आले, ओके. इकडे स्वानंदी पटकन सुशच्या खोलीत आणि बोलते की काय झालं सुश, रडत का होतीस आणि अंशू पण तुला असं आतमध्ये खोलीत का घेऊन आला. तेव्हा सुश बोलते की तुला काय करायची आहे ताई, आणि आमची प्रायव्हेट गोष्ट आहे ना, आणि तू असं माझ्या मागे मागे नको करू आणि अशीच पायगिरी तर बिलकुलच करू नको. मी जाते आता, माझ्या मागे मागे नको येऊ. तेव्हा सुश चालली जाते. इकडे मल्लिका सुशची वाट बघत असते. इकडे सुश मल्लिकाच्या खोलीत जाते आणि बोलते की मॉमीनला तुम्ही मेसेज केला होता ना, का बोलवलं मला. तेव्हा मल्लिका बोलते की अगं काय नाही, तुला 2 गोष्टी सांगायच्या होत्या. आज पूजा आहे की नाही तुझी, आणि काय आहे ना कालसारखं नको व्हायला. तेव्हा सुश बोलते की काय झालं होतं काल. तेव्हा मल्लिका बोलते की किती भोळी आहेस गं, ये बस सांगते. तेव्हा मल्लिका तिला स्वानंदीबद्दल भरवत असते. ती सांगते की बघ, ह्या घरातल्या माणसांवर विश्वास ठेवू नको, ह्या घरातली माणसांना कपटी आहे. काल बघितलं ना समरने कशी बायकोची बाजू घेतली, आणि स्वानंदीने कितीही सांगितलं ना मी असं नाही केलं तसं नाही केलं, तर तिच्यावर विश्वास ठेवू नको. ती तुला सांगेलच की मी साडीच दिली होती असं तसं, पण तिच्यावर विश्वास ठेवू नको. आणि हे बघ, मी तुला आता तुझी पूजा आहे की नाही, मग मी तुला जे सांगते ना ते करायचं आहेस तू, कळलं ना. तेव्हा ती बोलते की काय करायचे. तेव्हा ती बोलते की आता पूजेच्या वेळेस खाली जायचं, आणि पूजा झाली ना तुझी तर मग तुला आज कोणाला तरी गिफ्ट मिळणार आहे. तेव्हा सुश लगेच बोलते की हो गिफ्ट मिळणार आहे, आठवणी मला. तेव्हा सुश बोलते की काय गिफ्ट मिळणार आहे, ज्वेलरी आहे का. तेव्हा मल्लिका बोलते की ज्वेलरीसाठी तर अख्खं आयुष्य पडलं आहे ना, जे असं माग तू की जे तुला हवं आहे, जे तुला आवड असेल तुला. तेव्हा सुश बोलते की हां, वॉलनट आईस्क्रीम. तेव्हा मल्लिकाला खूप चीड येते. तेव्हा मल्लिका बोलते की मी सांगते, आणि मल्लिका सुशला काहीतरी सांगते. तेव्हा सुशही त्या गोष्टीला ॲग्री होते. इकडे समर आनंदशी फोनवर बोलत असतो, तेवढ्यात तिथे स्वानंदी येते आणि स्वानंदी थोडी शांत असते. तेव्हा समर बोलतो की काय झालं स्वानंदी मॅडम. स्वानंदी थोडी घाबरलेली असते, तिचा स्वरही तसाच असतो. तेव्हा ती बोलते की सुश रडत होती आत्ता, आणि मी तिला विचारणारच तेव्हा अंशुमन येऊन तिला घेऊन गेला. त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले असेल का, आणि हे असं भांडण झाली असणार. अजून तर आपण त्यांच्यासाठी पूजा ठेवली आणि ते असे भांडतायत, मग त्यांनी दोघांना ॲक्सेप्ट नाही केलं आहे का. मला असं वाटतं की मग नसेल त्यांच्या दोघांचं पटत तर त्यांनी वेगळे व्हावं, म्हणजे काय अर्थच काय आहे ना या गोष्टींना. तुम्ही बोलता का त्यांच्याशी. तेव्हा स्वानंदी बोलत असते की सुशही अजून लहानच आहे ना, आणि तिला वेळीच तिची चूक लक्षात आली तर ती लवकरात लवकर या गोष्टीतनं मार्ग काढू शकतो आहे आपण बोलूयात ना त्यांना की नसेल होत तर तुम्ही वेगळे व्हा म्हणून. तेव्हा समरलाही काही समजत नसतं. तेव्हा समर उठतो आणि बोलतो की हे बघा स्वानंदी मॅडम, त्यांनी आता वेगळे न होण्याचा निर्णय घेतला आहे, तर आपण या गोष्टी ॲक्सेप्ट करायला हव्या. तेव्हा स्वानंदी समरला सांगत असते की त्यांचं जर एकमेकांवर प्रेमच नसेल तर मग काय उपयोग ना. तेव्हा समर बोलतो की अहो असं काही नसतं ना, त्यांचं ॲरेंज मॅरेज जरी असलं तरी आपलं पण ॲरेंज मॅरेज होतं ना, पण लग्नानंतर. तेव्हा समर एकदमच थांबतो. तेव्हा स्वानंदी बोलते की लग्नानंतर. तेव्हा समर काही बोलत नाही आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम, म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की लग्नानंतर एकमेकांची सवय होते, एकमेकांसोबत राहायला लागतो, एकमेकांचे स्वभाव कळतात, आणि मग बरं चालायला लागतं ना, तसं त्यांचंही बरं होईल. तेव्हा स्वानंदी बोलते की लग्नानंतर आपल्यामध्ये चांगलं चालू आहे का. तेव्हा समर बोलतो एकमेकांची सवय लागली आहे, पण समर आलो म्हणून तिथून निघून जातो.
इकडे मंदाकिनी स्वानंदी आणि सुशसाठी साड्या आणि दोघी जावयांसाठी कपडे घेऊन येते आणि सगळ्यांना आवाज येत असते की या रोहन आदिरा या आहे, हे बघा मी मस्त जावयांसाठी कपडे आणले आणि दोघी मुलींसाठी साड्या आणल्या आहेत. तेव्हा मंदाकिनी स्वानंदीच्या बाबांना बोलते की कशा आहेत. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलते की बरे आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते फक्त बरे आहेत, अहो काहीतरी उत्साह आणा, मी एवढं उन्हातान्हात फिरून घेऊन आली सगळ्यांसाठी. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की बरे आहे सांगितलं ना, उगाचच खोटं का सांगू ना मी. तेव्हा आधिरा पटकन बोलते की वाव वाव आई, काय चॉईस आहे तुमची. तेव्हा ती रोहन तिच्या बाबांकडे बघते आणि बोलते की हे ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुला आवडलं ना, बघा बघा मी ही स्वानंदीसाठी साडी चांगली आहे ना, बघा मी काय तुझी मुलगी माझी मुलगी केलं नाही, माझ्यासाठी दोघी मुली सारख्याच आहेत. तेव्हा मंदाकिनी बोलते की हे बघा मी एवढं उन्हात ताणात फिरून मी जावयांसाठी कपडे वगैरे आणले, आता तुम्ही जावयांसाठी पुढचं प्रोग्रामचं काम तुम्ही करायचं आहे. हे बघा सोनं बिनं काही आपल्याला झेपणार नाही, पण चांदीचे काहीतरी, चांदी तशी महागच आहे, पण चांदीच्या काहीतरी छोट्याशा अंगठ्या वगैरे करूयात दोघी जावयांसाठी. आणि रोहन, माहिती का रोहन, मान आहे हं, तुलाही फोन आला असेल ना, हे बघ. आणि तुला सांगते मानपानाच्या गोष्टी असतात ना, अजिबात मागे हटायचं नाही. सासूने ताटात सोनं ठेवल्याशिवाय ताटावरनं उठायचं नाही. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हे बरं आहे, म्हणजे रोहनने सोनं आणि जावयांसाठी चांदी, हे बरं तुला जमतं गं. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो त्यांचा एकुलता एक जावाई आहे आणि आपल्याला झेपणार नाही आहे, आणि ते एवढे श्रीमंत लोक आहेत काय आदिरा, मग त्यांना काही गुंजभर सोनं दिलं तर काय फरक पडणार आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नाही, रोहनसाठी वेगळा नियम त्यांच्यासाठी वेगळा नियम, काय मीही काहीतरी सोन्याचं बघतो छोटं छोटं वगैरे. तेव्हा मंदाकिनी बोलते की सोन्याचा भाव माहिती आहे का, 1.5 लाखाच्या वर आहे, आणि एवढंसं पण जरी घ्यायला गेलं ना तरी हजारात जाणार आहे, कळलं का तुम्हाला. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हे बघ मंदा, आणि रोहनला दिलेलं सोनंही तुझ्या वाटेला काही येणार नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की असं काय बोलतायत तुम्ही, मी मागते का सोनं, माझ्यासाठी मागते काय, मला तुम्हाला काय हावरट वाटली का. तेव्हा मंदाकिनी चिडचिड करून तिथून निघून जाते आणि बोलते की आदिरा सगळे कपडे घेऊन ये गातमध्ये. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की ही बाई काहीही केलं तरी सुधारणार नाही. आता इकडे अंशू आणि सूशची पूजा चालू असते. स्वानंदी थोडी विचारांमध्येच असते, कारण की तिला जी सूश बोललेली असते ना की ताई आमच्यामध्ये पडू नकोस आणि स्पायगिरी करू नको, सूशला त्यामुळे सूशच्या बोलण्यावर स्वानंदीचा विश्वास बसत नसतो आणि तिला मनात वाटत असते की काहीतरी वेगळं आहे. ती विचारतच असते. खाली पूजा चालू असते तेव्हा स्वानंदीचा हात अचानकच समरला लागतो. तेव्हा समर तिच्या हाताकडे बघतो. स्वानंदी सॉरी तर बोलते, पण समरला ते आवडलेलं असतं, त्याच्या मनात गाणं गुणगुणायला लागतं. तेव्हा इकडे पूजा संपन्न होते आणि आशीर्वाद घ्यायला आजीचा आशीर्वाद घेतात. तेव्हा आजी बोलते की सुखी राहा. मल्लिकाचा आशीर्वाद घ्यायला जातात ते दोघं. तेव्हा मल्लिका बोलते की मेड इन हेवन, छान दिसते ना आई जोडी, किती लक्ष्मीनारायणचा जोडा दिसतो म्हणून. तेव्हा आजी फक्त हां म्हणते. तेव्हा समरचे पाया पडायला जातात ते. तेव्हा समर स्पष्टच सांगतो की आता तरी नीट वाग, आणि हे बघ अंशुमन, इथून पुढे तुझ्या कुठल्याही गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही, सुखाने संसार करा. तेव्हा मल्लिका बोलते की समर राहू दे ना, आता एवढं छान दिवस आहे, एवढी छान पूजा आहे, नको ना बोलू आता. तेव्हा ते दोघं स्वानंदीच्याही पाया पडतात. तेव्हा स्वानंदीही बोलते की नीट राहा आणि एकमेकांना जपा. तेव्हा पूजा संपन्न झाल्यावर गुरुजी जायला लागतात. तेव्हा समर त्यांना जेवायलासाठी थांबवतो, पण त्यांना काम असतं म्हणून ते नाही बोलतात. तेव्हा समर पटकन खिशातनं एक बंद पॅकेट काढून देतो आणि सूशकडे देतो. तेव्हा ते पॅकेट खूप पैशांनी भरलेलं असतं. तेव्हा सूश बोलते की एवढे पैसे. तेव्हा अंशुमन तिला शांत बस म्हणून म्हणतो आणि दोघं मिळून ते गुरुजींना देतात. तेव्हा समोर बोलतो की गुरुजी गेल्यावर समोर बोलतो की आता पूजा निर्विघ्नपणे पार पाडली. तेव्हा सूश बोलते की जीजू, तुम्ही मला काल म्हणाला होतात ना की तुला काहीतरी गिफ्ट मिळणार आहे म्हणून. तेव्हा समर बोलतो की अरे हो, बोल काय गिफ्ट हवं आहे तुला, तू जे मागशील ते देईल. तेव्हा सूश बोलते की मी जे मागेल ते मला मिळणार आहे. तेव्हा समर बोलतो की हो, आता तू राजवाड्यांच्या घरची सून आहे, तुझा मान तुला मिळायलाच हवा. तेव्हा सूश बोलते की मला कुठे मान मिळाला, मला तर फक्त पूजेला बसली तेवढंच ना, बाकी ते सगळा मान ताईच घेते ना, मला काही मिळालं नाही ना. तेव्हा स्वानंदी बोलते की सूश असं काय बोलतेस तू.
तेव्हा स्वानंदी बोलते की सुश एवढा सगळा घाट घातला ते तुमच्यासाठीच होता ना. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम तुम्ही थांबा, चिडू नका. सुश तुला काय नक्की म्हणायचं आहे? तेव्हा सुश बोलते की हे तेच की ताईला जेवढा घरात मान भेटतो ना तेवढं मला नाही भेटत ना. मी फक्त एक म्हणजे मला अजून जाणवतही नाही की मी फक्त एक या घरातली एक डॉटर इन लॉ आहे. तेव्हा सुश बोलते की मी फक्त एक मला असं फक्त वाटत असतं की मी फक्त एक ते चिंगीची रिप्लेसमेंट आहे आणि मोलकरीण वाटायला लागलं आहे मला. तेव्हा मल्लिका बोलते की सुश असं काय बोलतेस बाळा? अगं कुठे ती चिंगी मोलकरीण आणि कुठे तू तर या घराची राजवाडे घराची मालकीण आहेस. तू तिची बरोबरी तुझी बरोबरी होऊच शकत नाही. हे समरला आणि स्वानंदीला खटकत असतं. तेव्हा तेव्हा अंशू बोलतो की तुला अजून काय बरोबरी करायची सुश? मी तुला नवरा म्हणून तुला इतकं चांगलं प्रेम करतो, माझं खूप प्रेम आहे, एवढं पुरेसं नाही आहे का? तेव्हा सुश जेव्हा बोलत असते तेव्हा समर बोलतो की सुश असं का वाटतं तुला? अगं तू या घरातली सून आहेस आणि तुला मान हा मिळणारच तुझा. तेव्हा आजीही बोलते की अगं सुश अशी का बोलतेस? हे बघ तुझ्यासाठी हे तुझ्या परंपरेने सुनेला मान मिळायलाच हवा आणि हे तुझ्यासाठी दागिने आणलेत ना. तेव्हा सुश दागिने बघून खूप खुश होते. दागिने जवळ जाते, दागिने घेणार. तेवढ्यात मल्लिका तिला खून होते. तेव्हा सुश बोलते की नको आहे मला हे दागिने. तेव्हा समर बोलतो की सुष्मिता अगं मग तुला अजून दागिने हवे आहेत का? तेव्हा सुश बोलते की नाही मला दागिने नको आहे, मला घरातले अधिकार हवे आहेत. तेव्हा समर बोलतो की अगं तुला अधिकार आहेत ना, अजून कोणते नव्याने देणार आहेत? तेव्हा सुश बोलते की मला ताईकडे ते सगळे अधिकार हवे आहेत. तेव्हा आनंदी बोलते की सुश माझ्याकडे बेसिकली असे कुठले अधिकार आहेत, वेगळे काहीच नाही आहे. तेव्हा सुश बोलते की आहेत ना तुझ्याकडे, तू जे बघते तू घरातलं बघते, लंचला काय हवं आहे, घरात काय हवं आहे काय नको आहे हे सगळं बेसिकली तुझ्याकडे सगळ्या किल्ल्या आहेत घराच्या. आणि चाव्यांवरनं आठवलं तुझ्या घरात तुझ्याकडे लॉकरची पण चावी आहे ना, असेल ना. आणि ज्यांच्याकडे लॉकरची चावी असते त्यांच्याकडे बेसिकली घरातली सगळी पावर असते. आणि जर मला त्या चाव्या मिळाल्या तरच मला वाटेल की ह्या घरात माझा मान आहे, इम्पॉर्टन्स आहे आणि ह्या घरात माझं एक्झिस्टन्स आहे. सुश बोलते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.